नमस्कार, मैं जूली तिवारी। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। एस3 पार्क होटल आत्महत्या कांड, केस दर्ज, आरोपी फरार, पीड़ित परिवार की इंसाफ की गुहार से मचा हड़कंप। अंबरनाथ के एस3 पार्क होटल आत्महत्या मामले ने पूरे इलाके में सनसनी फैला दी है। पुलिस ने भगवान लोटे के खिलाफ आत्महत्या के लिए उकसाने का मामला दर्ज किया है और उसकी गिरफ्तारी के लिए जांच तेज कर दी गई है। आरोप है कि सिमरन पाटिल पर नौकरी छोड़ने को लेकर दबाव बनाया गया, मानसिक रूप से प्रताड़ित किया गया, जिसके बाद उसने आत्महत्या जैसा कदम उठाया। इस घटना के बाद स्थानीय स्तर पर आक्रोश और तनाव का माहौल है। पीड़ित परिवार ने मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री से इंसाफ की गुहार लगाई है। पीड़ित परिवार का कहना है कि वे लगातार मानसिक पीड़ा और दबाव में जी रहे हैं। उनका सवाल है कि आखिर उन्हें न्याय मिलेगा या यह मामला भी रसूख और राजनीति के बीच दब कर रह जाएगा। अब बड़ा सवाल यही है कि क्या पीड़ित परिवार को इंसाफ मिलेगा या यह कहानी भी सिर्फ फाइलों और बहसों में उलझकर रह जाएगी। पूरे मामले पर लोगों की नजरें टिकी हुई है और पुलिस ने जल्द आरोपी की गिरफ्तारी का दावा किया है। पार्कला जी 10 तारखेला जी घटना घडलेली ती घटनेबद्दल मी आव्हान करतोय की सखोल चौकशी व्हायला पाहिजे तिची। आतापर्यंत जो आरोपी आहे त्याला सुद्धा पकडण्यात आलेलं नाही आणि तो जे प्रशासन आहे ते पण कुठेतरी ते प्रकरण दाबण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत आणि ते आम्हाला सहसा न्याय मिळवून देण्याच्या प्रयत्नात नाही। तर आम्ही CP साहेबांना आणि वरून देवेंद्र फडणवीस साहेबांना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो, कळकळीची विनंती करतो की आम्हाला न्याय मिळवून द्यावा, माझ्या मुलीला न्याय मिळवून द्यावा। कारण की त्यांना पण मुली आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांना पण मी कळकळीची विनंती करतो, माझ्या मुलीला न्याय मिळवून द्यावा आणि ह्या प्रकरणामध्ये सखोल चौकशी लावून CBI चौकशी करण्यात यावी। कारण की हे सर्व प्रकरण दाबण्याच्या प्रकरणात याच्यामध्ये आता 20 दिवस झाले तरी पण आरोपीला पकडण्यात आलेलं नाही, आरोपीला जमा नाही केलं आणि हे जे PM रिपोर्ट जी आहे ती PM रिपोर्ट पण 20 दिवस लागले। ते पण छाया हॉस्पिटलमध्ये केला तरी पण तिथल्या तिथे 20 दिवस आणि हे PM रिपोर्ट आम्हाला मान्य नाही। आम्ही परत ती आमची PM रिपोर्ट करणार। आम्हाला ह्या रिपोर्टला चॅलेंज करणार आणि आम्हाला परत PM रिपोर्ट करणार आहे आम्ही आणि आम्हाला ते सखोल चौकशी हवी कारण की हे खालच्या चौकशीमध्ये काही निष्पन्न होत नाही। सर्व राजकीय दबावामुळे हे दाबण्याचा प्रयत्न करतात। ते आम्हाला चौकशीसाठी CBI चौकशी हवी आणि त्याच्यासाठी आम्ही मुख्यमंत्री साहेबांना, उपमुख्यमंत्री साहेबांना यांना मी विनंती करतो की ह्या प्रकरणामध्ये लक्ष घालून आणि CBI चौकशी लावून ह्या प्रकरणाची विल्हेवाट लावावी आणि ह्या प्रकरणामध्ये न्याय आम्हाला मिळवून द्यावा हीच आमची विनंती आहे। कारण की ह्या प्रकरणामध्ये मनी लँडिंगसुद्धा पण आहे आणि ते मनी लँडिंगमुळेच माझ्या मुलीवर प्रेशर टाकत होते हे लोक, त्याची पत्नी तो दोघेही हे प्रेशर टाकत होते। त्यामुळे ती पण प्रेशरमध्ये होती, तिला सारखा दबाव टाकत होते ते ह्या प्रकरणामुळे आणि म्हणूनच तिला मारण्यात आलेलं। ती आत्महत्या नाही म्हणून तिला मारण्यात आलेलं आहे। कारण की याचा उलगडा व्हायला पाहिजे आणि मी कारण की विनंती करतो की याचा उलगडा करून CBI चौकशी लावावी। CBI चौकशी याचा न्याय उलगडा करणार, ह्या प्रकरणाला पूर्ण ओपन करणार, अंधारातलं उजेडात आणणार। हे आम्ही मुख्यमंत्र्यांना परत आग्रहाची विनंती करतो की ह्या प्रकरणाला मध्ये लक्ष घालून आम्हाला न्याय मिळवून द्यावा। रजनी उमेश पाटील आहे, मी सिमरन पाटीलची मम्मी बोलते। बघा, 2 महिन्यापासून माझी मुलगी घरूनच काम करत होती, तर माझ्या मुलीला फोन येवाचे भगवान लोटेच्या पत्नीच्या, तर माझी मुलगी लढायला लागायची। तर मी काम करता माझी लक्ष तिच्याकडे राहायची। तर मी एक दिवस तिला विचारलं, बेटा असं काय झाला, तू लढतस? तर ते मी बोललं, बघ मीच तुझी मम्मी आहे आणि मीच तुझी मैत्रीण आहे, जे काय झाला असेल तर तू मला सांग, त्याचा हल मी काढील। तर ते मला चिपकली आणि लढायला लागली।
ते बोलली मम्मी बघ ह्या भगवानची पत्नी पण मला फोन करते आणि हा भगवान पण फोन करते. मला चॅटिंगमध्ये पण हे लोक मला हे लोक पेसर टाकतात जास्ती हे लोक. तर मी कशाच्याबद्दल तर बोलली कामाच्याबद्दल बोलली. याच्या काय ते काम मनी लँडिंगचं काम आहे बोलली. तर मी बोला तुला मालूम नव्हता काय. तर बोलली नाही मला मालूम नाही पडला. मला आता 2 महिने झाले मालूम पडला. तर हे लोक कामाच्याबद्दल मला दबाव टाकतात दोघं नवरा बायको माझ्यावर. तर मी बोला ठीक आहे बोललो. मी ना त्याला फोन घेतलो मी आणि त्याला मी आपला फोन घेतलो आणि आपला फोन लावून तिकडं गेलो मी. आणि मी बोललो हॅलो. तर यानं पहिले फोन नाही उचललं. मग मी दुसरा फोन लावलो तर मग उचललं फोन. म्हणते हॅलो काय झाला. तर मी म्हणलो सर असं माझ्या मुलीनं काय केलं नो बोललो. तुम्ही माझ्या मुलीला त्रास देता बोललो. तुमची पत्नी बोललो तुम्ही बोललो. तर बोला नाही 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 बोलला. मी कशाला तुमच्या पत्नीला मी तुमच्या मुलीला त्रास देऊ. काम तर चालू आहे ना. तर मी बोल हां काम चालू आहे बोललो. तर मग माझी मुलगी काहून लढते बोललो एवढी बोललो. आणि तुमची पत्नी पण कशाला फोन करते बोललो माझ्या मुलीला बोललो. आणि कशाच्या दबाव टाकून राहिल्या बोललो तुम्ही बोललो माझ्या मुलीवर बोललो. तर मी बोललो सर असे करा बोललो तुम्ही माझ्या घरी बोललो या बोललो मला भेटायला बोललो. माझ्या मुलीची हालत मला बघून होऊन नाही राहिली बोललो. नाही माझी मुलगी जेवून राहिली बोललो. आणि नाही माझी मुलगी आंग धुये बोललो. आणि माझी मुलगी लई टेन्शनमध्ये राहते बोललो लढतच राहते बोललो. तर मी जेवण तिच्यापाशी घेऊन पण जातो बोललो. तर ते 1-2 घासा खाते जेवत नाही बोललो. आणि सारखे बोललो तुमची पत्नी तुम्ही माझ्या मुलीवर दबाव टाकून राहिल्या बोललो. तर तो काय बोलला मला हां मी शुक्रवारी येतो. नाही शुक्रवारी मी त्याला फोन केलो मी. आणि तो बोलला मी रविवारी मी येतो तुम्हाला भेटाले मग आपण काही बोलून. तर मग मी बोललो ठीक आहे बोललो या तुम्ही बोललो रविवारी आपण बसून काय आहे तर ते आपण बोलून बोललो. तर बोललो हां बोलला नाही आणि शुक्रवारी असा केलं ना माझ्या मुलीच्या. तर सर यानं माझ्या मुलीला हॉटेलमध्ये बोलावलं. तर मग माझ्या मुलीसोबत झगडा झाला म्हणते. हा खोटं बोलला माझ्यासोबत. माझ्या मुलीसोबत झगडा झाला म्हणते. तर मग हा गेला हॉटेलच्या बाहेर. तर माझ्या मुलीला पण घेऊन जावायचं होता ना. माझ्या मुलीला पण घेऊन जावायचं होता ना. तिला काय एकट्यामध्ये ठेवलं नाही यानं एकटी काहून ठेवलं नाही यानं. आणि मी काय म्हणतो की हा बोलला मग जेव्हा मी हॉटेलमध्ये गेलो तर हा काय बोलला मला तुमच्या मुलगी रिक्षामध्ये येऊन बेवस पडल्यावानी होती झोपली होती. तर मला रिक्षावाल्यानं फोन केलं. तर रिक्षावाल्याने यालाच कसा फोन केलं. तिच्या मम्मीचा नंबर होता पप्पाचा नंबर होता बहिणीचा होता रिश्तेवाल्याचा होता तिच्या मित्राचा होता. तर त्याला फोन नाही केलं ना यालाच काहून फोन केलं रिक्षावाल्यानं. ते पण कॅमेऱ्यामध्ये आल्या पाहिजेत बरोबर आहे ना. हां आणि मग हा म्हणते तिनं फाशी लावलं म्हणते. स्वतः कशी फाशी लावून. अगर स्वतः फाशी लावलं तर आपण आपल्या स्वतःच्या हातात गळानं तोंड दाबलो तर आपला कम दबाव पडते आपल्या शरीरावर. आणि दुसऱ्यानं अगर आपल्या शरीरावर बसून नाही तर हे केलं तर त्याचा दबाव जास्ती पडते. त्याचे पैसे आहे त्याची ताकद जास्ती पडते. मी हे चाहत नाही माझ्या मुलीनं फाशी लावलं म्हणून. कारण माझी मुलगी फाशी लावालायक होतीच नाही. फाशी लावलं नाही यानं आणि निघून गेला हा. आणि मग निघला तर मग माझ्या मिस्टरला फोन केलं यानं मग यानं कसा दरवाजा खोललं चाब्या घेऊन तेथून. तर तू पोलिसाला खोलून येतोरी तू वाट बघू शकत होतास ना. हां आणि ते आणि मग हा यानं सर्व रात्रीच्या वक्ती पोलिसाला खरीदलं नाही यानं हॉटेलवाल्याला खरीदलं नाही यानं रिपोर्टर लोकायला खरीदलं नाही यानं हॉटेलच्या लोकायला खरीदलं ना. मग तू केलासच ना तू काहून खरीदलास लोकायले. तू तर माझ्यासोबत राहायचा होतास ना माझ्या घरी येवायचा होतास तू. मला म्हणायचा होतास बघा मावशी मी ना असं तुमच्या मुलीला काही केलं नाही. मग तुम्हाला कंप्लेंट द्यावाचे कंप्लेंट करा. तुम्हाला काय करायचं तुम्ही करा. मी तुमच्यासोबत आहो. तर तुम्ही हे मॅरेज काऊन केवढून राहिलास. पोलिसाले खरीदणं हॉटेलवाल्याला खरीदलं तू लोकांना पैशाने खरीदून राहिलायस. मी हे नाही चाहत सर. मी काय म्हणतो माझ्या मुलीला नाही भेटल्या पाहिजेत आणि माझ्या मुलीला नाही भेटल्या पाहिजेत. आणि काऊन आज माझी मुलगी आहे उद्या दुसऱ्याची मुलगी आहे. हा खुल्ला अगर याले मी आज याले दबाव नाही टाकीन नाही याले पोलीस याच्यामध्ये कोर्टामध्ये नाही खेचीन तर याची हिंमत वाढन. आज माझ्या मुलीसोबत केलं उद्या दुसऱ्या मुलीसोबत करू शकते हा. तर मी काय म्हणतो याले फाशीच्या बदली याले फाशी पाहिजेत ना मला न्याय पाहिजेत. यानं डॉक्टरले पण खरीदलं पोलीसवाल्याला पण खरीदलं. पोलीसवाले आमची मदत नाही करून राहिले. डॉक्टरनं खोटे रिपोर्ट बनवलं. तर मला माझ्या मुलीचा मुर्दा माझ्या मुलीची ते मैत गाडलेली आहे ते मला दुसऱ्यांना PM करायची आहे. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त. धन्यवाद.
हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुँचें।